नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. 10,000 कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प आहे हा. आणि या तुटीच्या अर्थसंकल्पातून राज्याला पुढे नेण्यासाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या गेलेल्या आहेत. आरोग्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या योजना असतील, कृषी विभागाच्या असतील, पायाभूत सुविधांच्या संदर्भातल्या असतील, तीर्थक्षेत्र विकासाच्या संदर्भातल्या असतील, महिलांच्या संदर्भातल्या असतील, महापालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदा यांच्या अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या कामांच्या संदर्भातल्या योजनांना निधी पुरवण्याचं काम असेल, या सगळ्यांचा विचार इथं केला गेला. मात्र जास्त करून मुंबईवरती, जे माझ्यापुढे आत्ता अर्थसंकल्पातले सविस्तर मुद्दे आहेत, वैशिष्ट्य आहेत, याच्यावर मुंबईवर अधिक सरकारने भर दिलेला दिसतोय. म्हणजे पुढच्या वर्षी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून मुंबईचा अर्थसंकल्प आहे की राज्याचा, असं म्हणत विरोधी पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टीका देखील केली. या सगळ्या मुद्द्यावरती आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. आपल्यासोबत कृषीतज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळीक आहेत. दोघांचंही मनपूर्वक स्वागत. सुधीर भाऊ, सुरुवातच आपल्यापासून. अर्थमंत्री म्हणून, राज्याचे माजी अर्थमंत्री म्हणून तुम्ही याकडे कसं बघता? कारण 10,000 कोटी रुपयाच्या तुटीचा अर्थसंकल्प आहे. माझ्या दृष्टीने 10,000 कोटीची तूट किंवा 5,000 कोटीची तूट किंवा 15,000 कोटीची तूट हा महत्त्वाचा भाग नाही आहे. महत्त्वाचा भाग हा आहे की 1 मे 1960 नंतर पहिल्यांदा या कोरोनाच्या संकटात एक अभूतपूर्व परिस्थिती, अभूतपूर्व आर्थिक संकट हे देशावर, जगावर आणि राज्यावर आलं आहे. जर आपण विकास दराचा विचार केला तर महाराष्ट्राचा विकास दर हा -8% वर गेला आहे. कृषी क्षेत्राचा एक अपवाद सोडला तर साधारणतः सेवा क्षेत्रामध्ये आपण -9 आहोत, उद्योग क्षेत्रामध्ये -11.3 आहोत, बांधकाम क्षेत्रामध्ये -14.6 आहोत, वस्तू निर्माण क्षेत्रामध्ये -11.8 आहोत, व्यापार, उपाहारगृहे, हॉटेल्स, वाहतूक इथं -9 आहोत. आता या संकटाच्या प्रसंगामध्ये अपेक्षा काय होती की जेव्हा या 1 मे 1960 नंतर 61 वर्ष हा पहिला प्रसंग आहे की दरडोई उत्पन्न 13,346 रुपयांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीचं कमी झालं आहे. पर कॅपिटल इन्कम कमी झालं आहे. आणि राज्यामध्ये या कोरोनाच्या संकटामध्ये अपेक्षा ही होती की महाराष्ट्राचं सरकार या महाराष्ट्राला शक्तिशाली, देशाला वैभवशाली करण्याच्या दृष्टीने गरीब कल्याण योजना असतील, राज्याला शक्तिशाली करण्याच्या दृष्टीने उद्योग असेल, सेवा असेल, व्यापार असेल, रोजगार असेल, या क्षेत्रामध्ये पॅकेजची व्यवस्था असेल. पण साधारणतः या अर्थसंकल्पामध्ये आपण काय बघितलं? इंजिन विना गाडी, आत्म्या विना शरीर आणि अर्थाविना संकल्प. सामान्य अर्थसंकल्प. या अर्थसंकल्पामध्ये कोणतंही पॅकेज नाही. इंडस्ट्रियल प्रमोशन स्कीम मध्ये दरवर्षीच आपण 3,000 सव्वा 3,000 कोटी देतो. खरं तर मागच्या वर्षापर्यंत 4,500 कोटीचं देणं बाकी आहे. आज उद्योग क्षेत्राने भरारी घ्यावी असं जर आपल्याला वाटत असेल तर अशा प्रसंगात आपण मदत केली पाहिजे. सरकारने गेल्या 2 वर्षात 1,75,000 कोटीच्या आसपासचं कर्ज काढलं. कर्ज हे आता जगमान्य जागा आहे की राज्याच्या, देशाच्या विकासासाठी आपण उत्पादक कामासाठी कर्ज घेणं हे गैर नसतं. पण ते काम उत्पादक असावं. आमच्या राज्यामध्ये आम्ही कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी कर्ज घेतलं. कर्मचाऱ्यांना पगार दिलाच पाहिजे. पण हे देताना मात्र दुसरीकडे जर सरकार सांगत असेल की हातावर पोट घेऊन जगणाऱ्या लोकांसाठी मात्र आम्ही कोणतंही पॅकेज देत नाही. लॉकडाऊनमध्ये ज्यांनी तुमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि आवाहनाला प्रतिसाद देत तुमच्या लॉकडाऊनमध्ये घरी राहिलेत, कोरोनाचा प्रसार होऊ नये, 1 रुपया युनिटनी सुद्धा तुम्ही विजेचं मध्ये काही सूट दिली नाही. तुम्ही 1 एप्रिल 2020ला विजेचा दर वाढवला. म्हणजे संकटात पुन्हा एकदा त्याला
कशा पद्धतीने जमिनामध्ये आत टाकता येईल असा प्रयोग जागा. आज शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही एकीकडे आपल्या अर्थसंकल्पात ही वारंवार सांगतो की आम्हाला महाराष्ट्राला अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, महाराष्ट्राला अभिमान आहे माननीय ज्योतिराव फुलेंचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा. मग अशा प्रसंगात शिक्षण क्षेत्रामध्ये आज अडचणीत आहे आणि आई बाबा माता पित्याला असं वाटतं की माझा मुलाची फी भरायची आहे, माझं काम गेलं आहे, मी रोजंदारी कर्मचारी आहे, मी कंत्राटी कर्मचारी आहे, काही सवलत सूट 1 रुपयाची सूट दिली नाही. पेट्रोल डिझेलला केंद्राकडे बोट दाखवताना हा एक पॉलिटिकल अल्झायमर आहे की मागच्या 5 वर्षामध्ये अनेकदा हेच नेते म्हणायचे की राज्यांनी पैसे कमी केले पाहिजे. मी स्वतः 2दा पैसे कमी केले, 5 रुपयांनी पेट्रोल डिझेल स्वस्त केलं. मला असं व्यक्तिगत रीतीने वाटतं की हा अर्थसंकल्प हा विदर्भावर, मराठवाड्यावर, खानदेशावर अन्याय करणारा अर्थसंकल्प आहे. तुम्ही वैधानिक विकास मंडळाचं ठीक आहे भाऊ, त्या मुद्द्याकडे येतो मी. टाकलं. सुधीर भाऊ, त्या मुद्द्याकडे येतो. आपल्यासोबत अतुल लोंढे पण आहेत, बुधाजीराव मुळीक पण आहेत. अतुल लोंढे सुधीर मुनगंटीवर म्हणाले की इंजिन विना गाडी आणि अर्थाविना संकल्प अशी या सरकारने केलेली मांडणी आहे आणि ज्या पद्धतीने सगळे मायनसमधले GDP आपल्याला दिसत आहेत, सर्व्हिस सेक्टर, इंडस्ट्री, सर्वसामान्य GDP आणि दरडोई उत्पन्न 13,000 रुपयांनी कमी झालं आहे काही वर्षाचा इतर बाकीचा भाग बघितला तर कसं राज्य पुढे जाणार? असं आहे राजेंद्र की मागचं पूर्ण वर्ष आपण जे आहे करोनामध्ये पाहिलं आणि कोरोनामध्ये केवळ आता राज्यामध्ये दरडोई उत्पन्न कमी झालं असं नाही आहे, तर केंद्रामध्ये सुद्धा दरडोई उत्पन्न कमी झालं आहे आणि ते सुधीर भाऊंना चांगलं माहिती आहे. जिथपर्यंत सुधीर भाऊनी म्हटलं की पॅकेज द्यायला पाहिजे नव्हतं, जे लोक घरात राहिले त्यांना मदत करायला नक्कीच करायला पाहिजे नव्हती, याच्याशी काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. पण फिस्कल स्पेस ही कोणाकडे असते? पैसे उत्पन्न करणे, पैशाची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करणे, ह्याचे सर्व अधिकार हे केंद्राकडे. आता महाराष्ट्राकडे काय आहे? एक्साईज आहे, स्टेट एक्साईज दारूवरचा कर आहे, स्टॅम्प ड्युटी आहे, पेट्रोलवरचा वॅट आहे, दुसरं काही नाही आहे. आता हे सांगतात की बा आम्हाला अल्झायमर झालेला आहे, तर मग तो अल्झायमर मी जरा एक्सप्लेन करतो की तो अल्झायमर काय आहे. की 2014 साली जेव्हा सरकार बदललं त्यावेळेस क्रूड ऑइलचे, कच्च्या तेलाचे जागतिक दर हे $108 होते आणि UPA सरकारने लावलेला एक्साईज ड्युटी जी आहे त्याच्यावरची ती ₹3.20 डिझेलवरची होती, ₹9.48 ही पेट्रोलवरची होती. ह्यांचं सरकार आलं, मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती ज्या आहेत त्या झपाट्याने खाली पडल्या. म्हणजे कोरोनामध्ये ते एक वेळा मेंटेनन्स करावं लागतं, त्याच्यामुळे ते डिझेल आणि ऑइल, क्रूड ऑइल जे आहे ते काढावंच लागतं. डिझेल पेट्रोल क्रॅकिंग नंतर होतं ते काढावं लागलं, 0च्या खाली गेलं, 23पर्यंत गेलं. आज त्याचा ॲव्हरेज जर काढला मागच्या 6 वर्षातला तर $35 वरती नाही आहे, आता ते $64-65 जवळपास आहे. एवढं कमी झालं असताना यांनी मोठ्या प्रमाणावर एक्साईज लावली. किती लावली? तर ती ₹33 दोन्हीकडे गेली. ₹32 डिझेल, ₹33 पेट्रोल. किती झाली ही? 800% डिझेलवर, 258% पेट्रोलवर. नंबर 1. नंबर 2, यांनी इथेनॉल जे आहे ते इथेनॉल मिक्स करण्याचं बंधन जे आहे ते केंद्र सरकारच्या कंपन्यांवर टाकलं, ऑइल कंपन्यांवर, प्रायव्हेटच्या नाही टाकलं. त्याचे रेट किती आहे इथेनॉलचे? हे सगळे मुद्दे आपण केंद्राचं बजेट झालं त्यावेळेलाही चर्चेला घेतले होते. अतुल लोंढे ऐका ना, राज्यातल्या जनतेला अपेक्षा अशी होती की राज्य सरकार त्यांचे काही कर कमी करून पेट्रोल डिझेलचा अधिभार जो आमच्यावर पडतोय हा कुठतरी कमी करेल, ही अपेक्षा राज्य सरकारने पूर्ण केली का? हे सगळं बरोबर आहे, हे केंद्राचं आहे. एक्साईज ड्युटी लावलेली आहे, एक्साईज ड्युटी कमी नाही केंद्राने केली, तर इथे आम्ही कशी कमी करणार वगैरे वगैरे सगळे मुद्दे बरोबर आहेत. राजेंद्रजी, मी राज्यावर येतो ना. मग आपण राज्यावरच बोलूया कारण बजेट राज्याचं आहे, तेवढेच मुद्द्यापुरतं बोलूया. केंद्राकडे किती अधिकार आहे ते सांगितलं मी तुम्हाला. असं होत नाही. आता तुम्हाला सांगतो मी, केंद्राकडून जे करामधनं पैसे मिळतात आपल्याला, म्हणजे आपल्या इथे मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, पुण्यामध्ये जे काही टॅक्स कलेक्शन होतं, एक्साईजचं असेल, कॉर्पोरेशन टॅक्स असेल, इन्कम टॅक्स असेल, याच्यामधनं टॅक्स डिव्होल्युशन येतं. त्याच्यामध्ये सरळ 14,266 कोटीची मागच्या वेळेस कमी झालेली आहे.
एकूण केंद्र राज्यातल्या काही योजना आहेत केंद्र राज्याच्या मिळून केंद्राची जी देणी आहे ती 96,000 कोटीपर्यंत आपल्याला आलेली नाही आहे. त्यात 32,000 कोटी हा GSTचा आपला जो हक्काचा पैसा आहे, कॉम्पॅन्सेशन जे आहे आपलं, ते आलेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतर ह्या टॅक्सेस कोणी वाढवलेले आहे, तर जसे केंद्रामध्ये 1 रुपयापासून CRF सेंट्रल रिझर्व्ह रोड फंड हा 1 रुपयापासून 18 रुपयापर्यंत याच्यात नेला, एक्साईजच नेली, हा सेस पण लावले वेगळे शेतीवरचे ते वेगळेच. तसं राज्यामध्ये पण यांनी 1 रुपया असलेला सेस हा 12 रुपयापर्यंत नेला होता, नंतर 2 रुपया कमी केला. या सरकारने कुठला टॅक्स याच्यामध्ये लावला ते एक सांगावं. आज शेतकऱ्यांना देत 33% वीज बिलावर माफी देत असताना उरलेल्या 33%मधली 50% पुढच्या मार्च 2022 पर्यंत दिल्यानंतर 50% सूट त्याच्यामध्ये देण्याचं घोषित केलेलं आहे. 3 लाखापर्यंतचं कर्ज हे 0 व्याजदराने जे आहे तिथपर्यंत नेलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं महिलांसाठी त्याच्यात अट घातली आहे, घर केलं, त्याच्यात अट घातली आहे. त्याच मुद्द्यावर मला मुळीक सरांना विचारायचं आहे. मुळीक सर हे म्हणतात 0% 3 लाखाचं कृषी कर्ज जे आहे. मी येतो अतुल लोंढे, एक मिनिट येतो तुमच्याकडे. येतो 1 मिनिट येतो. सगळ्यांनाच बोलायला संधी मिळाली पाहिजे. आपल्याला एकाच्या याच्यावर व्याख्यान ठेवायचं नाही, त्यामुळे प्रत्येकाला बोलायला संधी मिळाली पाहिजे. आपली चर्चा आपल्याला करायची आहे. 3 लाख रुपयेपर्यंत ऐका ना अतुल लोंढे, ऐका ना जरा. तर 3 लाख रुपयापर्यंत कृषी कर्ज मर्यादा जी केलेली आहे सरकारने, तर याच्यात 0% व्याज दर कर्ज पुरवठा त्याप्रमाणे आम्ही करू असं म्हणतंय सरकार. पण त्यात एक अट घातली आहे, जे वेळेवर परत करतील त्यांना 0%. आणि जर समजा एखादा दुसरा हप्ता शेतकऱ्याचा हुकला तर त्याला परत त्याच व्याजदराने कर्ज मिळणार. म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय वेगळं केलं असं म्हणायचं का? अतुल लोंढे येतो. मुळीक सरांना विचारलं, 1 मिनिट मुळीक सरांना विचारलं, येतो मी. कायमच ठेवायची आहे का? अतुल लोंढे येतो, मुळीक सर बोलतात. अच्छा, नाही, एक पहिला भाग बरं का. आता मी शेतीत सांगतो आता. तर पहिलं माझी विनंती, कोणत्याही माध्यमाला कृपा करून तो बजेट केलं त्या सचिवाला आणा समोर, सचिवांना समोर आणा. कृपा करून राजकीय लोकांना आणू नका, त्यांचा प्लॅटफॉर्म दुसरा ठेवा. आता मी तुम्हाला सांगतो, शेतीचं असं चाललं. आता सुधीर भाऊ तर काय हेच होते, म्हणजे अर्थमंत्रीच होते. उत्पादन कर शेतीत वाढला, नैसर्गिक संकटं वाढली, शेतकऱ्याला थेट किंमत कमी मिळते बांधावर, बरोबर, कर्जाचा आकडा त्याचा वाढतोय. फक्त एवढ्या काळात शेतीचं उत्पन्न वाढलं, शेतीचा रोजगार वाढला, कायद्याचं संरक्षण नसताना. आणि शेती कशात शेती करतो, आता सर्वांना माहिती असावं. एवढा व्हायरस विषाणू म्हणताय तुम्ही. अहो, शेतामध्ये 20 प्रकारचे पिकावर व्हायरसेस आहेत कायमचे. म्हणजे माझं वेळ आता 80 चाललेलं आहे. आणि हे 33 प्रकारचे कोंबड्यापासून ते गायापर्यंत आहेत. म्हणजे आम्ही 53 मध्ये करतोच ना, शेती करतोच ना आम्ही. आणि ज्यावेळी तुम्ही जाहीर केलं, काय लॉकडाऊन असेल, परिस्थिती काय माहीत नाही, त्या कोंबड्याला कुठं माहिती होती की अंडं घालायचं नाही आपल्याला, गाईला कुठे माहिती होती दूध द्यायचं नाही आपल्याला, कोथिंबीरला कुठं माहिती होती की आता 33 दिवस झालेत माझे. अहो, सगळ्या बॉर्डर सील झाल्या तुमच्या. हे आम्हाला अतिशय त्रास झाला पहिले 15 दिवस पास द्यायला. हा तुम्हाला अशावर सांगतो. आणि दुसरं असं म्हणतायत की आता हे सरकार कुठलेही असो बरं का. एक तुम्ही सांगा, आता याने आता सांगितलं की अर्थसंकल्पात, आता जे वाचला तुम्ही त्याच्यात, तर एक भाग असा आहे की आम्ही इतक्या लोकांचं कर्ज माफ केलं. एक वाक्य आहे त्यांचं, 3 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ किती केलं. तरी 31 लाख काही ऑड लोकांचं केलेलं आहे. 31 लाख नाही त्यांनी 31 लाख 31 लाख 31 लाख 23,000 शेतकऱ्यांना 19,000 कोटी. 19,000 ते माझ्या आकडे आहे ना. तर ते 19,000 कोटी थेट वर केले म्हटले. आणि त्यावेळी शेतकऱ्यांना हे जर तुम्ही एकूण शेतकऱ्याची 1,53,00,000 जर आकडेवारी बघितली तर हे 20% येतं बरं का. म्हणजे फक्त 20% लोकांचं माफ झालं, लक्षात ठेवा. आणि त्यातही त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी 42,000 कोटी कर्ज काढलं तुमच्या माहिती करता. आणि हे का तुम्हाला म्हटलं माहिती आहे का, की एवढीच, जसं तुम्हाला पहिलं म्हटलं हातातोला आणला घास गेला, दुसरं पाऊस असा पडला. आता सुधीर भाऊ तिथले आहेत आणि हेही आहेत आमचे काय अतुलराव आहेत. अहो,
पावसानं कापसाच्या बोंडातनं कापसाऐवजी वाती आल्या काही ठिकाणी. सोयाबीनचं शेत वाहून गेलं. तुमच्या माहिती कर सांगतो मला, आंब्याचा आणि काजूचा मोहर जडला बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर कोकणात भात वाहून गेला आणि 3 फूट जमीन कट झाली. अहो, काय दिलं तुम्ही त्यांना भरपाई? 3 फूट म्हणजे जगात असं म्हणतात की 9 इंच जमीन जगाला सांभाळते. हे तुम्हाला का सांगितलं मी? आता हा एकदा पहिला भाग झाल्यानंतर मग आपण दुसरं बघू. आता कुणी काय करते याला महत्त्व नाही. तुम्ही गरीब आहे का श्रीमंत आहे काय माहिती आहे? सकाळी तुम्हाला दूध मिळालं ना, वर्षा बंगला असो ना, कुणी असो, तुम्हाला भाजीपाला मिळाला, तुम्ही पेट्रोलला वाट बघत नव्हता, तुम्ही वाट बघतो दुधाला, वाट बघता भाजीला. आणि कुणीतरी अफवा सोडायची की अंडी खाल्ल्यामुळं कोरोना होतो, कुणीतरी सोडायचं कोंबड्यामुळे सोडतो. मग आमसारख्या माणसांनी कोल्हापूरला 5-5 हजाराच्या कोंबड्या बऱ्याच लोकांना उद्योग करायला लावले, ते पाण्यात गेले लगेच. कुणीतरी सांगायचं टोमॅटोचा रंग बदलला की व्हायरस झाला म्हणून. अरे तो तिरंगा असतो जगात माहिती आहे ना तुम्हाला. आता मला कळत नाही, डाळिंबाला तेल असतो, सिट्रसला कँकरच असतो आमचा. आणि मग एखादी योजना जाहीर करायची. हे तुम्हाला असं सांगतो मी की माहिती असावं. हो. आत्तापर्यंत शासनाच्या अंदाजे 50 महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या 50 योजना शेतीकरता काम करतात बरं का. हो. ह्या सगळ्या योजनेवरच्या लोकांचा पगार आणि पेन्शन काढलं आणि ते शेतकऱ्यांना दिलं तर बरं होईल बरं का. फारसं काही गरज नाही कुणाची. आत्ता परत एखादा ती 200 कोटी द्या प्रत्येक विद्यापीठाला. मग महाबळेश्वरला गव्हावरती एक केंद्र आहे माहिती आहे तुम्हाला, व्हीट्रस मायकॉलॉजीचं आहे. हो. किंवा नागपूरला म्हणजे त्या एरियात एक सिट्रस कँकरचं आहे, डाळिंबाच्या तेलावरचं आहे. अहो काय झालं, निघाला का तेला कधी? किंवा फूट अँड माउथ डिसीज जनावरच आहे. मग त्यात भारत सरकारने 15,000 कोटी अलॉट केलेत 53 कोटी जनावराला. 15,000 कोटी आहे ते 53 कोटी जनावरांना. आत्ता लसीकरण बरं का. आता तुम्हाला काय सांगितलं मी. मग तुम्ही म्हणाल की इतर काय करता, आता शेती कसा करतो तो? तुम्हाला दूध दिलं त्याला किती मिळतं? अहो 17 रुपयेपासून जास्तीत जास्त गोकुळचा दर आमच्या 29 रुपये ऑड असेल तुमच्या माहिती करता. आणि बरं सर, मी या उत्पादन दुधाच्या उत्पादन खर्च आणि या सगळ्या भावाच्या संदर्भात आपण अजून चर्चा करू. एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेक राज्याच्या अर्थसंकल्पावर आपण चर्चा करतोय. सुधीर भाऊ, डॉक्टर बुधाजीराव मुळके जे मुद्दे मांडले, शेतकऱ्यांचं वास्तव समोर मांडलं, भले ते केंद्र सरकारच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या योजना असतील, पैसे असतील, किंवा राज्य सरकारने त्याला परत आपली जोड देऊन पुढं काहीतरी मांडण्याचा केलेला प्रयत्न असेल, हे वास्तव आहे. हे बदलणार कधी, हा खरा प्रश्न आहे त्यांचा. असं आहे की आदरणीय बुधाजीराव हे अभ्यासू आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये त्यांचा अभ्यासही आहे. मी जेव्हा अर्थसंकल्प मांडायचो तेव्हा त्यांची पुस्तकंही वाचून त्याच्यावर काही योजना करायचा प्रयत्न करायचो. हे खरं आहे की शेतकरी ज्याला आपण या देशामध्ये अजूनही हे मजबुरीचा व्यवसाय, हा मजबूतीचा व्यवसाय नाही. आणि त्यावर या क्षणी अर्थसंकल्पातून काय करायला हवं अशा अनेक गोष्टी सांगता येईल. पण आज जो अर्थसंकल्प मांडला त्याच्याबद्दल मी साधारणतः मर्यादित भाष्य करणार आहे. एक चांगली संधी गमावली. आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस होता. साधारणतः आम्हाला वाटलं की महिलांच्या अनेक योजना प्रस्तावित होतील, पण या योजनांमध्ये मागच्या संकटकालीन वातावरणातसुद्धा बिल्डरांना तुम्ही 3% मुद्रांक शुल्कामध्ये सूट दिली, महिलांना 1%च का? आपल्याला 3% सवलत देता आलीच, ती दिली नाही. आपण शेतकऱ्यांच्या विजेच्या कनेक्शनच्या संदर्भामध्ये सूट देण्याची घोषणा केली, ज्याच्यावर मी 4 दिवसापूर्वी भाष्य केलं की असमतोल विकासाची ही नांदी होणार आहे. एकट्या बारामतीची थकबाकी 2,000 कोटी आहे, चंद्रपूरची 80 कोटी आहे. मग या थकबाकीमध्ये विशिष्ट भागाचाच विकास करायचा का, की काही विशिष्ट भागामध्ये सूट द्यायची का, याचंही चिंतन केलं पाहिजे. 3 लाख रुपये जे आपण शेतकऱ्यांच्या कर्जाला व्याज सूट म्हणतोय, याकडेही आपण लक्षात घ्या की 1 एकर मागे पिकाच्या माध्यमातूून कर्ज किती हे ठरत असतं. आता विदर्भ, मराठवाडा हे साधारणतः कोरडवाहू विभाग आहे. या भागातल्या शेतकऱ्यांना 3 लाख कर्ज ही मोठी गोष्ट झाली.
आणि मग अशा प्रसंगामध्ये याचाही आपल्याला चिंतन करावं लागेल की सर्वंकष शेतकऱ्यांच्या उन्नती प्रगतीसाठी आपण काय करणार. आपण ऊसाच्या संदर्भामध्ये घोषणा केली 40 कोटी रुपये देऊन, या संदर्भामध्ये ऊसासाठी आपण योजना जाहीर केली, ऊस तोड कामगारांसाठी योजना जाहीर केली, मी स्वागत करतो. पण हे करत असताना मग विदर्भ मराठवाड्यामध्ये कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे, धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे, या संदर्भात भाष्य केलं नाही. आणि म्हणून आमची आग्रही ही मागणी होती की वैधानिक विकास मंडळ करणं हे संरक्षक कवच या बजेटमध्ये देण्याची आवश्यकता असताना आपण याला वैधानिक विकास मंडळ न देता विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रावर अन्याय केला. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्याला माजी स्वर्गीय गृहमंत्री गोविंदभाई वल्लभ पंतांनी जे संरक्षक कवच दिलं ते तुम्ही आमचं टराटरा फाडून टाकलं. आणि या अर्थसंकल्पात हे अशा गोष्टी करणं की आम्ही अन्याय होऊ देणार नाही, त्याला कायद्याचं कवचकुंडलच नसेल तर अन्याय होऊ देणार नाही या शब्दाला कुठेही किंमत नाही. बरोबर. आणि म्हणून मी म्हणतो की हा अर्थसंकल्प दिशाहीन आहे, हा अर्थसंकल्प अर्थहीन आहे. आणि या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य आहे की राजकीय नकाशात विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आहे, पण या अर्थसंकल्पाच्या आर्थिक नकाशात मात्र विदर्भ मराठवाडा आणि खानदेश हा मात्र दिसत नाही, हा गुप्त झाला आहे. अतुल लोंढे, हे मात्र वास्तव आहे की या अर्थसंकल्पामध्ये जसं आता सुधीरभाऊ म्हणाले की विदर्भ मराठवाडा फारसा काही दिसला नाही. मुंबईवरती मात्र फार प्रेम दाखवलं गेलं अर्थसंकल्पात. अनेक योजना मुंबईकरता, त्यात सांडपाणी प्रक्रिया संदर्भातला केंद्र उभारण्याचं काम असेल, कोस्टल रोडचं काम असेल, मुंबई अंतर्गत जलवाहतुकीचं काम असेल, ह्याच्यावर भरपूर काही निधी दिलेला दिसतो आहे. आणि फार काही विदर्भाच्या बाबतीत काही दिसत नाही आहे. मराठवाड्याच्या बाबतीत तर फक्त काही तीर्थक्षेत्रातल्या मंदिरांचा विकास या पलीकडे फार काही, जे वैशिष्ट्य माझ्यासमोर आत्ता दिसत आहेत हे मी वाचून दाखवते याच कागदातली, तर या वैशिष्ट्यामध्ये एवढंच काही गोष्टी मला दिसत आहेत. मग हे वर्गीकरण कशासाठी झालं आणि मुंबईवरती छाप जास्त का दिसते? राजेंद्र, मला असं वाटतं की मी बोलल्यानंतर तू व्याख्यान बोलतोय असं बोलणार नाही, कारण मला दोघांची उत्तर द्यायची आहे. शेतकरी पूर्ण महाराष्ट्रात आहेत, त्यांच्या संदर्भात ज्या योजना केल्या त्या पूर्ण महाराष्ट्रात आहेत. मग उद्या मुंबईतल्या लोकांनी म्हणायचं का की याचा आम्हाला काही फायदा नाही आहे? महिलांच्या संदर्भामध्ये स्टॅम्प याच्यातली सवलत जी दिली आहे ती पूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांसाठी लागू आहे, याच्यामध्ये काही वेगळं आहे का? नाही, त्यांचं म्हणणं 1% दिली, घर होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांचं म्हणणं 1% दिली. 3% डीपीडीसी मधला, ऐका ना, ते बरोबर आहे. विरोधकांनी असे प्रश्न उपस्थित करून जास्तीत जास्त लोकांना कसं मिळेल हा प्रयत्न केलाच पाहिजे, त्याच्याशी काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याकडं उपलब्ध साधन किती आहेत. सुधीर भाऊंनी हे करत असताना, सुधीर भाऊ अतिशय प्रगल्भ असे राजकीय नेते आहेत, त्यांना विदर्भाची फार कळकळ आहे, मला जाणीव आहे. तर हे जे पैसे आपल्याला केंद्राकडून येणार आहे, या केंद्राकडून येणाऱ्या पैशासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात एक बनवावं डेलिगेशन आणि केंद्राकडून तो पैसा आणावा, सगळे सोबत जायला पाहिजे. जे टॅक्स डिव्होल्युशन म्हणजे केंद्रातून कराचा जो पैसा मिळतो तो 14,266 कोटींनी कमी झालेला आहे, त्यामुळे आपला साईज कमी झाला योजनेचा. तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी जाऊन तिथं बोलून आग्रहाने आणलं पाहिजे. आणि PM केअर्सला पैसे देतात मुख्यमंत्री निधीला पैसे देण्यापेक्षा, त्यामुळे अडचणी निर्माण आपण स्वतः करत असताना अडचणी कमी करण्याचा प्रयत्न केला नाही, हे मी अनेक उदाहरणांनी दाखवू शकतो. विकास मंडळ झाले पाहिजे का? झाले पाहिजे. काँग्रेसची स्पष्ट मागणी होती की ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहे, कर्ज नियमितपणे भरलेलं आहे, त्यांना 50,000 रुपयापर्यंत वाढवून द्या, 25 नाही 50,000 रुपयापर्यंत वाढवून द्या, अशी आमची मागणी आहे. त्या संदर्भामध्ये ती मागणी पुढे येईल. पण बाकी याच्यावर आपण येऊया. DPDCमध्ये महिलांना सुद्धा 3% जे आहे, DPDCच्या बजेटमधलं 3% त्यांना देण्यात येईल. पास जो आहे सगळ्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत, मुली आहेत, त्यांना शिक्षणासाठी सोयीचं गेलं पाहिजे, म्हणून त्यांना पास फ्री जी आहे ती आहे. ECNG बसच्या संदर्भात केलं. अशा खूप योजना केल्या. मला आता थोडंसं बुधाजी मुळक साहेब जे बोलले, मी त्यांचा फार सन्मान करतो. ही इज लाईक फादर टू मी, आणि त्यांनी सगळं आयुष्य कृषीसाठी दिलं आहे. पण 2-3 गोष्टीच्या काही बेसिक प्रिमाइज आणि बेसिक अंडरस्टँडिंगच्या संदर्भात मी चर्चा केली ते. आपण मलेरियाचा कार्यक्रम केला, मलेरिया संपला का? आपण मृत्यूदर कमी करण्यासाठी कार्यक्रम केले, मृत्यू संपला का? आपण पोलिओसाठी सातत्यानं कार्यक्रम करतो, तो संपला का? तर हे जी झुंज आहे
आपल्याजवळ 100 रुपये आहे आणि आपली भूमी तेवढीच आहे, संसाधनं तेवढेच आहे, लोकसंख्या 32 कोटीची 70 वर्षामध्ये 135 कोटी झाली. त्यामुळे याच्यातला हा जो संघर्ष आहे की उपलब्ध पैसे किती आहे अतुल आणि लोंढे, आपल्याला किती द्यायचे आहे. त्यांचा मग आता शेतीमध्ये आता शेतीचा अतुल लोंढे, एक जो धारणा फक्त मुद्दा- ऐकून घ्या तुम्ही माझा असं ऐका ना, नाही एक मुद्दा की मुळीक सर असं म्हणाले की 200 कोटी कृषी विद्यापीठातल्या संशोधनासाठी आपण दिले. तिथून काय वेगळं संशोधन होतंय जे त्यांनी मांडलं की तेच 200 कोटी जर शेतकऱ्यांना तुम्ही दिले तर शेतकऱ्यांचं भलं होईल. की खरंच ते 200 कोटी संशोधनावरती आपण खर्च करून त्याच्यातलं काय निर्मित असं होतंय आहे का? की त्यांनी सांगितलं ऐका ना ऐका हे आता बुधाजीरावांना मला काही त्याचं प्रत्युत्तर द्यायचं नाही आहे, ते माझ्यापेक्षा फार ज्येष्ठ आहे, त्यांचा फार आयुष्य याच्यात गेला आहे. पण संशोधनच करू नये असं म्हणणं चुकीचं आहे. त्याच्यामध्ये जर त्रुटी असतील तर त्या त्रुटी बुधाजीरावसारख्या ज्येष्ठ कृषी तज्ज्ञांनी सरकारच्या लक्षामध्ये आणून द्याव्या आणि त्रुटी दूर कराव्या. संशोधन बंद करा किंवा पगारावर पैसे तुम्ही बंद करा असं म्हणणं काही मी त्याच्याशी काही सहमत नाही. अतिशय नम्रपणे हात जोडून मी त्यांच्या या मताशी सहमत नाही. संशोधन आणि विकास, रिसर्च अँड डेव्हलपमेंट या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे आजच्या काळामध्ये आणि त्याच्यामुळे आपण टिकलेलो आहे. कारण की एवढी 2.4% भूमीवर जगाची 18% लोकसंख्या आपण कॅटर करतो आहे. ठीक आहे. त्यामुळे मग ते सुधीर मुनगंटीवार साहेब राहोत किंवा अजितदादा पवार राहोत, यांना जी कसरत करायची आहे त्या कसरतीमध्ये उपलब्ध संसाधनांमध्ये करायचं आहे. फक्त सुधीर भाऊंना केंद्राची भरपूर मदत होती, आम्हाला नाही आहे. तरी त्यांनी विदर्भात किती त्यावेळेस कामं केले हे मी दाखवू शकतो, पण मला त्या वादामध्ये जायचं नाही आहे. एक नक्की आहे की इमानदारीने आज आपण कोरोनामधून काय शिकलो तर कोरोनामधून आपण आरोग्याच्या सोयीसुविधा आपल्याला अजून स्ट्रेंथन करावं लागेल. आता हे आपण असं म्हणायचं नाही, अमेरिका पण त्यांनी झुंजली, ज्यांच्याकडे सर्वात चांगल्या सोयीसुविधा आहे, सगळा युरोप झुंजला, पण आपण ते करत आहोत. पण माझी अजूनही सुधीर भाऊंना विनंती आहे की फिस्कल डेफिसिटची स्पेस ही केंद्राकडे जास्त असते. आज पुन्हा अमेरिकेने एक वेळा पॅकेज दिलं होतं $1200, पुन्हा ते पॅकेज देतात बायडनचं सरकार आल्यानंतर कोरोनाशी लढण्यासाठी. लोकांचे पगार, पेचेक्स, पॅकेज म्हणजे पेचेक्स, सरळ खिशात पैसे देत आहेत. त्यामुळे आपण सगळे मिळून तिथं गेलं पाहिजे. आणि जे सामान्य लोक आहेत अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये आज दादांनी हात घातला. आता ऊसाचे जे कामगार आहेत, ऊसतोड कामगार, त्यांना कारखान्यावर जबाबदारी टाकली, सरकारने जबाबदारी घेतली. आता तसे कामगार आमच्या विदर्भात नाही आहे, त्यामुळे अशी तुलना करणं योग्य नाही आहे. विदर्भासाठी सोयी केल्या असं तुम्ही नक्की म्हणा, त्याच्याशी काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. पण हे जे पेचेक्स आहेत, हे पेचेक्स ऊसतोड कामगारांसंदर्भांचा मुद्दा काढला 7,500 रुपये त्यांना द्या, हे केंद्राकडूनच होऊ शकते, राज्य सरकार ऊसतोड कामगारांसंदर्भातला मुद्दा निघाला म्हणून सांगतो की किती लोकांनी केलं. अर्थमंत्र्यांनी साखर कारखान्यांवरती प्रति टनाला 10 रुपये अधिभार लावला. मुळात जी साखर कारखाने राज्यातले सगळे अवसानात निघालेले आहेत, ह्या साखर कारखान्यांना त्यांचीच कर्जाची परतफेड करायला पैसे नाही आहेत, ह्याच्यातले 10 रुपये काढून ते काय ऊसतोड कामगार कल्याण मंडळाला देतील का? हा सरळ प्रश्न आहे. आणि त्याची जबाबदारी कोण घेणार की हे देतील यांना म्हणून? लक्षात घ्या, माझ्याकडे हे नाही म्हणून मी ती देईल का? मला एक सांगा तुम्ही, ते ऊसतोड कामगार जे आहे त्या साखर कारखान्याच्या अवतीभोवती जी अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे त्याचा भाग नाही आहे का? मग आपण जे सहकार म्हणतो 10 रुपये प्रति टनाला त्यांच्याकडे जातील का, एवढा साधा प्रश्न आहे माझा. हे सहकाराचं तत्व आहे. जातील का म्हणजे तो कायदा झाला ना आता. बजेट काय असतं? बजेट ते पास होईल ना, तेवढं करावं लागेल. शेवटी असं आहे की आपल्याकडे उपलब्ध रिसोर्सेसमध्ये या गोष्टी कराव्याच लागेल. आता अनऑर्गनाइज सेक्टरमधल्या ज्या महिला आहेत, ज्या घरकाम करतात, धुनी भांडे करतात, ते लोक त्यांच्यासाठी काही केलं, त्यांच्यासाठी पण केलं ना, त्यांच्यासाठी पण वेगळा फंड दिला. नंतर आपल्या इकडे नैसर्गिक आपत्ती, क्लायमेट चेंजमुळं, वातावरणातल्या बदलांमुळे नैसर्गिक आपत्त्या सातत्यानं आपल्याकडे जगभरात येतात. त्यासाठी 11,000 कोटी वेगळे ठेवले ना. त्यामुळे तुम्ही इमानदारीकडे बघा. आपण नेहमीच अपूर्ण राहणार आहोत, कारण ही लढाई जी आहे उपलब्ध तुटपुंज संसाधनं आणि गरज जास्त. खरं ते पूर्णत्वाकडे कुठलीच गोष्ट जात नसते, त्याच्यातनं सगळं उभं करायला लागतं. मुळीक सर, केंद्र राज्य आर्थिक संबंध मुळीक सर, आणि नाही एक मिनिट, नाही एक मिनिट, मला एक सांगायचं बरं का. आता ऊसाचं निघालं म्हणून सांगतो तुम्हाला मी, कारण मी ऊस उत्पादक शेतकरी आणि केळी उत्पादकी आहे. बरोबर. तुमच्या माहितीकरता 10 रुपये प्रत्येक टन कारखाना शेतकऱ्याकडे घेणार आहे, शेतकऱ्यांना बरं का. म्हणजे अगोदर आम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट उभा करून दिली, कुठल्या उद्योगाने दिली का? नाही. तिथे टनाला पैसे देतो. पुण्यात साखर संकुलन, ऐका एक मिनिट, पुण्यात साखर संकुलन उभा करून दिलं. कुठल्या उद्योगाने व्यापार संकुलन करून दिलं का ना? नाही. आणि आम्हाला FRP देणार नाहीत, FRP लेट देताना व्याज देणार नाहीत, त्यासाठी लोकांनी कोर्टात जायचं. हे तुम्हाला काय सांगतो मी की हे पूर्वी म्हटलं होतं, ज्यावेळी 13 साली अन्न सुरक्षितता कायदा आला
त्यावेळी माझं म्हणणं होतं की गरिबांना 1 रुपये ज्वारी द्यायला माझी हरकत नाही, 2 रुपयाला गहू द्या, 3 रुपयाला तांदूळ द्या, पण आम्हाला 30 रुपये ज्वारीचा कायदा करा ना तुम्ही. नाहीतर तुम्ही इंटरव्हेन्शनच करता ना. आता हे झाल्यानंतर तुमच्या माहिती करता हो का, तुमच्या 120 पानावर म्हणजे काय आर्थिक अहवालाच्या आर्थिक पाहणी अहवालाच्या. 120 पानावरची तुमच्या एक दिलेलं आहे तुम्ही की तर विकेल ते पिकेल अभियान, त्याच्या अंडर जे पैसे अलॉट केले तुम्ही, आता सुधीर भाऊ आहेत आणि अतुलजी आहेत, ते 9 मुद्दे तेवढे 2100 कोटीला खर्च करा म्हणावं फक्त. आता दुसरं तुम्हाला सांगतो मी, याच्यात आता कांदा सोडून द्या, कांदा तर कंटाळले तुम्हाला. या द्राक्ष आमचे सुदामराव औटी म्हणून आहेत, ते शेतकरी आहेत अवसरीचे, त्याने अक्षरशः 2.5 रुपयाला द्राक्ष विकली. उत्पादक 30 रुपये आहे. आमची केळी 4.5 रुपयाला गेली किलो. काय सांगता तुम्ही? काय माहिती आहे का, शेतकऱ्याची पूर्ण वाट लागली. मग काय करायचं मी तुम्हाला सांगतो. आता हो का, अमेरिकेला आलंच गेल्या मार्च महिन्यामध्ये पहिल्या प्रथम जर काही ते ट्रम्पनी केलं असेल तर 1.5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरमध्ये वाटले. कारण तुझी अंडी गेली शेकडो कोटी, तुमची सोयाबीन गेलं, गाडलं गेलं. हे का तुम्हाला सांगतो माहिती आहे का मी. आणि हे जे नैसर्गिक आपत्ती आता अतुल साहेब म्हणतायत ना, याकरता 2004 साली मी शासनाला दिलं होतं अन्नदात्याचं संरक्षण. ऐका एक मिनिट ऐका. तर अन्नदाता प्रोटेक्टिंग द प्रोटेक्टर्स, त्यावेळी त्याचं प्रकाशन केलं तर आमच्या जसवंत सिंग साहेबांनी. आणि विलासरावनी देशमुख त्यावेळी आमचे मुख्यमंत्री होते, त्यांनी गोलमेज परिषद नागपूरला भरवली होती. विम्याचा विमा उतरा ह्या सगळ्या संकटाला बरं का. त्यात हे व्हायरसही लिहिलं होतं आम्ही. जे काही 11,000 कोटी अतुल साहेब म्हणतात ना, हे जर इन्शुरन्सला टाकले 1,10,000 कोटी इन्शुरन्स होतात. शेवटी काय माहिती आहे तुम्हाला, एकदा शेतीला तुम्ही सुरक्षित करा. आणि तुमच्या माहिती करता या कोरोनामध्ये कुठलाही शेतकऱ्याचा मजूर रानातला असो तो गाव सोडून गेलेला नाही. त्याने बिहारला पैसे प्रामाणिकपणे पाठवले. सगळ्यात जास्त रोजगार शेती देतं. आता तरी शाणे व्हा. आणि माझं म्हणणं सुधीर भाऊंना कळतं, अतुलला कळतंच ना, मग सुधीर भाऊंनाच बसवून घ्या ना तुम्ही, काय करायचं ते हुशार आहेत. पूर्वी असं होतं की अर्थसंकल्पाला भारत सरकारकडे जात होतो मी, बरेच वेळ जात होतो. मग नाही काय अडचण काय त्याला. हो का, शेवटी कल्याण करायचं कोणाला, तुम्हाला त्यांना करायचं ना. शेवटी मग दोघं बसतील ना. नाहीतर मी सांगतो तुम्हाला, आणि मला हे कळत नाही, काढायला 50,000 कोटी कर्ज काय दिवाण निघतं का सरकारचं. भारत सरकार काय करायचं ते करू दे, आपण तर ठरवू नाही तर काय करायचं एकदा. आणि आत्ता जे म्हणतात हे सगळे की जे 3 लाख रुपयेपर्यंत दिलं काय देणाऱ्या शेतकऱ्यांना बिनव्याजी, ते सातारा जिल्हा बँक तशीही देते बरं का, रत्नागिरी जिल्हा बँक तशी देते. तुमच्या माहिती करता मग कायदा करा ना तो लगेच. तो उद्या ऑर्डिनन्स काढा तुम्ही. मी मानतो तुम्हाला तुमची इंटेन्शन आहे म्हणून. माझं काय म्हणणं आहे का, तुम्ही संत्र्याची बर्फी करा. अरे पण संत्र्याला तर दर ठरवा ना अगोदर. तो बिचारा संत्रा केवढला घेतो आणि पुण्यात केवढला येतो, मग बर्फी करू ना आपण. अगदी वास्तववादी मुद्दे. मूलभूत सगळं सोडतो आपण. काय झालं माहिती आहे का, इथं आई बापाला खायला नाही आणि पोरगा आरामात मर्शिडीज घेऊन फिरते. अशापैकी जे उत्पादक आहे ते मराले आणि नोकरदार सेवा क्षेत्र मग मजा करायला सगळ्या. अहो ह्या कोरोनामध्ये उत्पन्न चांगलं आलं बरोबर. पण दर चांगला दिला का. मला तर असं वाटलं होतं अर्थसंकल्पामध्ये कमीत कमी शेतकऱ्याकरता तरी बरं का, की ज्यानं महाराष्ट्र जगवला. काय सांगतात मुंबईला तुम्ही, काय लोकल चालल्या होत्या नाही, मेट्रो चालल्या होत्या नाही, चालल्या तुमचे हायवे चालले होते, पेट्रोल पंप चालले होते, हॉटेल चालले होते. अहो चालू फक्त बाईच्यानी दुकान होते. शेतकऱ्याने प्रामाणिकपणे मास्क घालून, नसलं तर त्याच्याला धोतर गुंडाळून त्याने शेतीत काम केलं. अहो त्याचं कुठेतरी देणं लागतो म्हणून सांगा ना तुम्हाला. मग ते एकदा कबूल करा सगळ्यांनी, दोन्ही पक्षांनी. कारण आता सुधीर भाऊंचं काय दिल्लीत आहेच त्यांचं, आणि आमचे देवेंद्रशी बरोबरची बोललो एकदा मी. आणि हे आहेत तिथं राज्यात तर 3 आहेतच चांगले सर. आणि प्रत्येकजण सत्तेत होता. इथेही सत्तेत होते ना पूर्वी. आत्ताही जे बोलतात ते सत्तेत होते ना 10 वर्षे कृषीमंत्री म्हणून. प्रत्येकाला साईडलाच नाही. तुम्हाला अजून सांगतो, जर कृपा करून शेतीला दुर्लक्षित केलं तर मतदारसंघ सुरक्षित करून उपयोग नाही. तर तुम्हाला रानात नक्सलाईट निर्माण होतील. रानात. नाही, हे गंभीर मुद्दे आहेत. आपण याचा खरा विचार करायला पाहिजे. धन्यवाद सगळ्यांचे. माझा वेळ संपला आहे. आणि जे मुद्दे प्राकर्षाने समोर आले, सुधीरभाऊ, अतुल लोंढे आणि मुळीक सर, तिघांचे आभार.
बजेटमध्ये शेतकऱ्यांना खरं तर सगळ्यांनी सोबत घेऊन पुढं जाणं म्हणजे देशाचा विकास करणं. त्याचबरोबर पायाभूत सुविधा सुधारणं म्हणजे देशाचा राज्याचा विकास करणं. या सगळ्या गोष्टी आहेत. पण जे आकडे समोर येतात, आकडे बजेटमध्ये मांडले जातात, त्या प्रमाणात वर्षभरात तसे खर्च होतात का, हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. बघूया पुढं काय काय होतं आणि कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी घडतात ते. इथंच थांबू. नमस्कार.